नमस्कार मित्रांनो, खमंग फूड्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मी नेहमीप्रमाणेच आपल्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊनच येत असतो। तर मी आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे एक चमचमीत व एक चटकदार रेसिपी, जिचं नाव आहे मटर पनीर। तर मित्रांनो, अशाच अगदी नवनवीन आणि बनवायला साध्या आणि सोप्या रेसिपीज आपल्याला मिस करायच्या नसतील तर झटपट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, मटर पनीर बनवण्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहेत 250 ग्राम मटार सोलून घेतलेल्या, 200 ग्राम पनीर अशा पद्धतीने बारीक बारीक क्यूबच्या आकाराने कापून घेतलेलं। यानंतर पुढील इन्ग्रेडियंट्स 4 ते 5 काळी मिरी, कोथिंबीर अशा पद्धतीने बारीक चिरलेली, 2 कांदे अशा पद्धतीने बारीक कापलेले, अर्धा इंच आळा अशा पद्धतीने बारीक कापलेला, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 टोमॅटो अशा पद्धतीने बारीक कापलेला, चवीनुसार मीठ, अर्धा टेबलस्पून गरम मसाला पावडर, अर्धा टेबलस्पून धणा पावडर, अर्धा टेबलस्पून जिरा पावडर, 1 टेबलस्पून लाल मसाला पावडर, अर्धा टेबलस्पून हळद, 1 मोठ्या आकाराचं तेजपत्त्याचं पान। आता आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचा आहे आणि गॅस ऑन करायची आहे। त्यानंतर पॅनमध्ये 1 टेबलस्पून कुकिंग ऑइल घ्यायचं आहे आणि तेल गरम होण्याची वाट बघायची आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला पॅनमध्ये बारीक केलेलं पनीर घ्यायचं आहे आणि तो गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा मित्रांनो, पनीर थोडा मऊ असल्यामुळे तो पॅनला चिकटतो, तर त्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला असं टॉस करून त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, आता जरा गोल्डन ब्राउनिश कलर आलेला आहे आणि हा पनीर फ्राय झालेला आहे। तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पनीर एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, पनीर फ्राय केल्यानंतर पनीरला असा गोल्डन ब्राउनिश कलर आला पाहिजे। तर मित्रांनो, आता आपण पुढच्या कृतीस वळूया। आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचा आहे, गॅस ऑन करायचा आहे, त्यामध्ये अर्धा टेबलस्पून कुकिंग ऑइल घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बारीक केलेले कांदे घ्यायचे आहेत, त्यानंतर बारीक केलेला आळा घ्यायचा आहे, त्यानंतर लसूण घ्यायचा आहे आणि या सगळ्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, कांदा चांगला गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। बघा मित्रांनो, आता लसूण आणि आळा ही चांगलं फ्राय होऊन निघालेला आहे व कांद्यालाही चांगला गोल्डन ब्राउनिश कलर आलेला आहे। तर आता आपण या सगळ्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला बारीक केलेला टोमॅटोही मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि या सगळ्याला आपल्याला मिक्सरला लावून चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, वाटण मिक्सरला लावून झालेलं आहे आणि हे साधारणतः असं दिसत आहे। आता आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचा आहे आणि गॅस ऑन करायचा आहे। त्यानंतर पॅनमध्ये 3 टेबलस्पून कुकिंग ऑइल घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 तेजपत्ता, काळी मिरी आणि जे वाटण आपण बारीक केलं होतं ते सगळं पॅनमध्ये घ्यायचं आहे आणि या सगळ्याला चांगलं परतायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे। वाटण चांगलं फ्राय झालेलं आहे, त्याला तेलही सुटलेलं आहे। तर आता आपण पॅनमध्ये हळद घ्यायची आहे, त्यानंतर लाल मसाला पावडर घ्यायची आहे, त्यानंतर गरम मसाला पावडर घ्यायची आहे, त्यानंतर धणा पावडर घ्यायची आहे, त्यानंतर जिरा पावडर घ्यायची आहे आणि या सगळ्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने या सगळ्या मसाल्यांना चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, सगळे मसाले चांगले एकजीव झालेले आहेत आणि मसाल्यांना चांगलं कलरही आलेला आहे व तेलही सुटलेलं आहे। हे बघा मित्रांनो, आपण पाहू शकता। तर आता आपल्याला या सगळ्यामध्ये हिरवे मटर घ्यायचे आहेत आणि त्यांनाही या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आता हे मटर चांगले मिक्स झालेले आहेत आणि चांगले एकजीव झालेले आहेत। तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलं होतं त्यामध्ये पाणी घेऊन ते कढईमध्ये घ्यायचं आहे। आता आपल्याला कढईमध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि तोही
चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पॅनवर झाकण ठेवायचं आहे आणि या सगळ्याला मीडियम फ्लेमवर 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, 10 मिनिटं झाल्यानंतर कढईचं झाकण उघडायचं आहे आणि या सगळ्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हे सगळं परतून झालेलं आहे, तर आपण आता पॅनमध्ये पनीरचे पीसेस घ्यायचे आहेत। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला पॅनमध्ये सगळे पनीरचे पीसेस घ्यायचे आहेत आणि त्यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे। यानंतर या सगळ्याला 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला पॅनमध्ये बारीक केलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि तीही चांगली मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आपली मटर पनीरची रेसिपी रेडी झालेली आहे। हे बघा मित्रांनो, या मटर पनीरच्या भाजीला किती छान कलर आलेला आहे आणि ही खायलाही अतिशय रुचकर झालेली आहे। तर मित्रांनो, ही मटर पनीरची रेसिपी आपण आपल्या घरी जरूर करून पहा, आपल्याला खूपच आवडेल। तर मित्रांनो, ही भाजी पोळी किंवा चपाती सोबत खायला अतिशय रुचकर लागते। तर आपण ही मटर पनीरची भाजी एका सर्विंग डिश मध्ये काढून घेतलेली आहे। आणि मित्रांनो, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि आणखीनही नवनवीन येणाऱ्या रेसिपींची माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला प्रेस करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।